नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये. आज जर तुम्ही ओव्हरऑल मार्केट बघितलं असेल, तर मार्केटमध्ये काहीसं वीकनेस असल्याचं आपल्याला दिसून आलं. तर मार्केटमध्ये काही सेक्टर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाली, तर काही सेक्टर्समध्ये दुपारनंतर बायिंग झाल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या सेक्टरमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रॉफिट बुकिंग आणि सेलिंग झालं, ते म्हणजे पी-एस-यू बँक सेक्टर. आता यामागे काय रिझन आहे किंवा काय न्यूज आहे, ते बघण्याअगोदर आपण एक बघू, की काही दिवसांपूर्वी एक न्यूज आली होती, ज्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंट एफ-डी-आयचं जे लिमिट असतं, एफ-डी-आय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, याचं जे लिमिट असतं ते 20% वरून 49% पर्यंत घेऊन जाऊ शकतं. म्हणजे ते वाढवू शकतं, अशी एक न्यूज आली होती. ज्यामुळे इंडियन पी-एस-यू बँक जे आहेत त्यामध्ये लिक्विडिटी वाढेल, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढेल आणि त्या बँक स्ट्राँग होतील, असा काहीसा अंदाज भारतीय इन्व्हेस्टरने लावलेला होता. पण आज इंडियन गव्हर्नमेंटने पूर्णपणे क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आमचं कोणतंही असं प्रपोजल नाहीये, की ज्याच्यामध्ये आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची इन्क्रिमेंट करणार आहोत किंवा पर्सेंटेज वाढवणार आहोत. त्यामुळे सध्या तरी ते फक्त 20% वरतीच राहणार असल्याचं दिसून येतं. ह्या एका न्यूजमुळे पी-एस-यू बँक सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाल्याचं किंवा सेलिंग झाल्याचं आपल्याला दिसून आलं. त्यामध्ये चार्टवरती जर आपण बघितलं तर प्राइस ॲक्शनसुद्धा ब्रेक झाल्याचं आपल्याला दिसून आलं. प्रिव्हियस जो हायर लो होता तो सुद्धा ब्रेक झाल्याचं आपल्याला दिसून आलं. म्हणून येणाऱ्या काही काळामध्ये हे जे स्टॉक असतील किंवा ही जी इंडेक्स असेल, ही काही दिवस कन्सोलिडेट करेल किंवा डाउन ट्रेंडमध्ये असू शकते. तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.